या रक्षाबंधनला तुम्हाला पण नारळाच्या वड्या बनवायच्या आहेत, परंतु त्या परफेक्ट जमत नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अगदी डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे. परफेक्ट वडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात, छान खुटखुटीत अशी वडी तयार झालेली आहे. बऱ्याचदा वड्या सॉफ्ट होतात, छान अशा खुटखुटीत होत नाही. तर त्यासाठी मी इथे काही टिप्स दिलेल्या आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे. फक्त 1 चमचा एवढं तूप घ्यायचं आहे. त्यानंतर एका कपाच्या मापाने आपल्याला इथे 2 कप एवढा खोवलेला नारळ घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा नारळ घेऊ शकतात. तर इथे मी 2 कप एवढा खोवलेला नारळ घेतलेला आहे. साधारण एका मध्यम आकाराचा नारळाचा हा किस आहे. नारळाचा किस आपल्याला थोड्या वेळासाठी कढईमध्ये परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून यातील जो ओलसरपणा आहे तो कमी होईल आणि आपल्या वड्या खूप दिवस टिकतील. ह्या वड्या तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर 1 महिनाभरसुद्धा तुम्ही या वड्या स्टोअर करू शकतात. तर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी नारळाचा किस अशा प्रकारे कढईमध्ये परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नारळाचा किस परतवून घेतल्यामुळे त्यातील मॉइश्चर कमी होतं, ओलसरपणा कमी होतो. त्यानंतर जेवढा आपण नारळाचा किस घेतलेला आहे, ज्या कपाने नारळाचा किस घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप एवढी आपल्याला साखर घ्यायची आहे. 2 कप नारळाचा किस आणि 1 कप साखर. त्यानंतर यामध्ये आपण आज दूध घालणार नाही आहोत, तर फक्त अर्धा लिटर दुधावरची साय मी यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून साखरेला थोडा ओलावा मिळेल आणि साखर मेल्ट होईल. त्यासाठीच फक्त मी हे साय घातलेली आहे. बऱ्याचदा आपण नारळाच्या वड्या बनवताना त्यामध्ये खवा वापरतो, मिल्क पावडर वापरतो किंवा कंडेन्स मिल्क आणि दूधसुद्धा वापरतो. तर आज आपण काहीही न वापरता अगदी छान अशा नारळाच्या वड्या बनवतो आहे. प्रॉपर नारळाची टेस्ट यामध्ये येणार आहे. यामध्ये आपण फक्त अर्धा लिटर दुधावरची साय घातलेली आहे. साधारण पोहे खाण्याचे फक्त 1 ते 1.5 चमचा एवढी साय यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून साखर थोडी पटकन मेल्ट होईल. तर आता तुम्ही बघू शकतात, मिश्रण थोडं अगदी ओलसर झालेलं आहे. थोडा वेळ परतल्यानंतर मिश्रण अगदी मस्त ओलसरपणा येतो त्याला, साखर विरघळते, त्यामुळे मिश्रणसुद्धा मस्त ओलं होतं आणि तुम्ही बघू शकतात सर्व नारळ आणि साखरेचं मिश्रण छान ओलसर झालेलं आहे. अगदी आपण सहज हलवू शकू इतकं हे ओलसर झालेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, साखर तर विरघळते परंतु मिश्रण किती वेळ परतायचं हे आपल्याला कळत नाही, जेणेकरून वड्या अगदी छान बनतील. तर सर्व साखर मेल्ट झाल्यानंतर मिश्रण आपल्याला साधारण 10 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. जर आपल्याला छान खुटखुटीत वड्या हव्या असतील तर मिश्रण आपल्याला कमीत कमी 10 मिनिट तरी परतवून घ्यायचं आहे. सॉफ्ट वड्या हव्या असतील तर हे मिश्रण आपण कमी वेळासाठी परतवून घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकतात साधारण 10 मिनिटांनंतर मिश्रण मस्त कोरडं झालेलं आहे. आता मी हे 10 मिनिट परतवून घेतलेलं आहे, त्यामुळे मिश्रणातील ओलावा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि मिश्रण छान कोरडं झालेलं आहे. आता वड्या बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकतात याचा मस्त गोळा होतो आहे. यामध्ये जरासुद्धा आता पाणी उरलेलं नाही आहे. त्यानंतर यामध्ये आता मी वेलची पूड घालून घेणार आहे आणि हे एकदा परत मिक्स करून घेऊया. सर्व वेलची पूड आपण यामध्ये एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया. तर साधारण मध्यम ते कमी आचेवर मी हे मिश्रण साधारण 10 मिनिटांसाठी परतवून घेतलेलं आहे आणि वड्या बनवण्यासाठी आता परफेक्ट मिश्रण तयार आहे. एका ट्रेमध्ये आपल्याला हे काढून सेट करून घ्यायचे आहेत वड्या. तर एका ट्रेमध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे, त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप आणि थोड्या गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता हे मिश्रण आपण घालून घेऊया. तर मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित सेट करता येत आहे. तुम्ही बघू शकतात खूप जास्त कोरडंसुद्धा झालेलं नाही आहे आणि अगदी ओलसरसुद्धा नाही आहे. अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारे सिलिकॉनचा चमचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण वाटीच्या साहाय्याने सुद्धा सेट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे वरच्या बाजूने प्लेन करू शकतात. अशा प्रकारे सपाट बुडाची वाटी घ्यायची आहे आणि ती वड्यांवरती फिरवून घ्यायची आहे. कडेने सुद्धा थोडं थोडं आपण याला प्रेस करून घेऊया. त्यानंतर आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेऊ शकतात. थोड्याशा मी यावर गुलाब पाकळ्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे, जेणेकरून ते दिसायलासुद्धा छान दिसतं
आणि ह्याची टेस्टसुद्धा वड्यांमध्ये खूप छान येते। हे सर्व ड्रायफ्रूट्ससुद्धा मी वाटीने थोडेसे प्रेस करून घेतलेले आहेत। आणि आता साधारण 10 मिनिटांनंतर मिश्रण मस्त सेट झालेलं आहे। आपण आता याच्या वड्या पाडून घेऊया। आपण आधीच मिश्रण खूप मस्त कोरडं करून घेतल्यामुळे हे सेट व्हायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन सेट होतं। मी ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। आता मी हे ट्रेमधून काढून घेणार आहे। बटर पेपरपासूनसुद्धा अगदी पटकन हे वेगळं होतं, तुम्ही बघू शकतात। मस्त वड्या तयार आहेत। इतक्या छान वड्या होतात, अगदी मस्त खुटखुटीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। परफेक्ट आकार आलेला आहे, चवसुद्धा अगदी छान आलेली आहे। तुम्हाला जर सॉफ्ट वड्या हव्या असतील तर तुम्ही यामध्ये दूध घालू शकतात आणि मिश्रण कमी शिजवायचं, म्हणजे वड्या सॉफ्ट होतात। आणि खुटखुटीत वड्या हव्या असतील तर यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, त्याचबरोबर हे थोडं जास्त वेळासाठी परतवून घ्यायचं। तुम्हाला जर आजची नारळाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।